नमस्कार शेतकरी मित्रांनो, खानदेश टीव्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो. तर तुम्हाला आपण आज 21 नोव्हेंबर रोजीचा दोंडाच्याचा गाय बाजार दाखवतोय. तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो, तुम्ही गाय बघा मित्रांनो. तर सध्या कसं आहे मित्रांनो, बाजारामध्ये गाई कमी येत आहे आणि सीझन ऑफ आहे मित्रांनो गाईंचं. त्यामुळे सध्या बाजारामध्ये छोट्या गाई येत आहे, मोठ्या गाई येत नाही. तर या बाजारामध्ये मोठ्या मोठ्या गाई येत असतात. आता तुम्हाला पण मीर हसन यांच्या दावणीचे तुम्हाला गाया वगैरे दाखवतोय. जे आपले भरोशाचे, गॅरंटीचे, खात्रीचे व्यापारी आहेत मित्रांनो, त्यांच्या आपण तुम्हाला गाई दाखवतोय. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला इथून गाई खरेदी करायची असतील तर आपण तुम्हाला नंबर वगैरे आणि गायची एक एक माहिती आपण तुम्हाला देणार आहोत. तर व्हिडिओ लाईक करत जा मित्रांनो. खास करून तुमच्यासाठी एवढे लांबचे आपण 200-300 रुपयाचा पेट्रोल खर्च करून येतो. तर व्हिडिओ लाईक करत जा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता कसं आहे, सीझन ऑफ आहे. तर सध्या सर्व मीडियम रेंजच्या मीर हसनने काही आणलेले आहे. तर ही गाय बघा मित्रांनो, गाभण आहे का शेटी? गाभण आहे का जनिवी? जनिवी का? बरं. तर मित्रांनो, काल जणलेली गाय. आता गाय बघा तुम्ही, गायचं कास वगैरे बघा, स्थळ बघा, सहवाल क्रॉस में. तर बघा मित्रांनो, सहवाल क्रॉस ही गाय भेटत नाही. सहवाल क्रॉस मध्ये गाय आलेली आज आपलं दोंडाच्या बाजाराला. क्या किंमत आहे भैया गाय की? 70,000 बोलने की किंमत आहे. तर मित्रांनो, 70,000 रुपये सांगायची किंमत आहे. गाय बघा तुम्ही, साहिवाल क्रॉस मध्ये आहे. गिर पेक्षा भारी गाय असते मित्रांनो साहिवाल. आता तुम्ही गिर गाई घेता ना, तर गिर गायपेक्षा भारी असते साहिवाल क्रॉस. पण ही पण काही ओरिजिनल नाही, फक्त क्रॉस मध्ये आहे. दुधाला चांगले असणार आहे. दूध कितना देगी भाई? 7 लीटर दूध दे रही है अभी 7 अपने पास दे रही है. दोनों टाइम का 15-16 लीटर आराम से दूध निकल. दोनों टाइम का 15-16 आराम से दूध देगी. क्या कीमत बोल रहे सेट इसकी? 70,000 रुपए. 70,000 आप मांग कर रहे हैं. सौदे में कम ज्यादा हो जाएगा. कितने ब्यात की भाई? ये दूसरे बैठ की. अभी दुसरे ब्यात की. तर मित्रांनो, फक्त दुसऱ्या वेताला आहे. आता मीर असायचं तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण आपण देतो. तर कॉन्टॅक्ट नंबर बोलू शेट अपना. 99 75 85 94 37. अपने पास हमेशा गाय मिल जाएंगी इधर. गाय हमेशा अपने और गारंटी, अगर किसी को दूध चेक करना है तो जगह पे आके चेक कर सकते. घर की गारंटी रहेगी कि नहीं? घर की गारंटी. हाँ, वही बोल रहा मैं. जनरली गाय 2 टाइम दूध चेक कर सकते हैं. गाभन 2 टाइम लगे तो 4 टाइम कर लेना इधर जगह पे. नहीं, घर पे वाला करना. बरोबर खिलाने पे दूध रहेगा और गाभन रहेंगी तो उसके आंचल कांटे की गारंटी रहेगी. बरोबर दूध नहीं निकालने दिया उसकी गारंटी रहेगी. बरोबर. बाकी जो है कोई फोल्ड वाला जो है तो अभी दिखा के फोल्ड वाला रहेंगे तो बता के देंगे. बरोबर. तर बघा मित्रांनो, जे तुम्हाला चेक करायचं इथं जागेवर चेक करायचं आहे. घरी गेल्यावर तुम्ही त्यांना सांगायचं नाही की इतकं दूध देते तितकं दूध देते. कारण की विषय असा आहे मित्रांनो, त्यांच्या पण काही घरच्या गाई नाही, त्यांनी पण दुसऱ्यांकडून आणलेली आहे गाई. हा. तर मित्रांनो, कसं आहे, त्यांनी पण दुसऱ्यांकडून गाय आणलेली आहे. जर तुम्हाला गाई चेक करायची आहे तर इथं जागेवर तुम्ही 3 टाइम 4 टाइम दूध चेक करू शकता. जर लांबचे येत असाल तुम्ही इथं, तुम्हाला रूम वगैरे राहायला भेटून जाईल. मिल जाएगा नहीं रूम वगैरह? अगर दूर का होगा परभनी डालने का मार्केट में सोए है रहने की सोई है ना. बिल्कुल. ये वाली भैया, ये वाली जनरली है, इसमें 7 लीटर दूध है. ये जर्सी है. ये 7 लीटर दूध इस जर्सी के जनीली. आज 15 गाय है मेरे पास. अपने पास 15 गाय है. हाँ 15 गाय है. तो अभी कैसा सीजन ऑफ चल रहा है, इसीलिए बजट वाली गाय है. अपने ने तो बहुत बड़ी बड़ी गाय रहती है अपने पास. गाय लाते जैसा गिरा उस हिसाब से टाइम रहा उस हिसाब से. अभी ये भी गावन है. नहीं, ये जनरली है. ये भी जनी के भैया? जनी. कल ही गाड़ी उतरी है. कल ही गाड़ी उतरी? हाँ कल गाड़ी उतरी. सब 1-2 दिन की जनी हुई. 1 दिन 2 दिन की 4 दिन की 2 दिन की 4 दिन की. जी जी. इसकी क्या कीमत बोल रही है मेरा सन? इसकी कीमत वही 70,000 रुपए की कीमत. 70,000. सब में कम ज्यादा हो जाएगा. हाँ सब में कम हो जाएगा. कोई 70,000 65,000. तर बघा मित्रांनो, सर्व गायींची 70,000 सांगायची. 65,000 70, 65, 60 अशीच रेंज है. इससे ज्यादा रेंज नहीं अपने पास. बरोबर. ये वाली शेड ये वाली भी जनरली है. सारी गाय जनरली. सारी की काय साइज जनी हुई है. हाँ सब जनी हुई है. 2 दिन की 4 दिन की कोई 5 दिन की. जी जी. ये वाली भैया, ये भी जनरली है. ये भी जनी हुई. हाँ ये भी जनी. सुबह सबका दूध निकालने का है. पूरा 4 बजे दूध निकला हुआ है. बरोबर. 4 से 4 सुबह भी 4 बजे, शाम को 4 बजे. जी. टाइम से एक फोटो टाइम एक फोटो. निकलता है. कोई आरा दे के धंधा करने वाला नहीं. तर बघा मित्रांनो, सर्व गायींचं दूध काढलेलं त्यांनी सकाळमध्ये. कुठल्याच गायला आहारा वगैरे लावलेला नाही त्यांनी. जर आहारा लावलेला असता तर तुम्हाला कास वगैरे एक अंदाज लागून जातो. तर सर्व गायींचं दूध काढलेलं आहे, जनलेले आहे सर्व गायी. सबके बच्चे आहे ना भैया? सबके बच्चे पूरे. तर मित्रांनो, सर्वांचे बच्चे जिवंत आहेत. जर कोणाला काही खरेदी करायची असेल, सहसा इथं जागेवर दूध चेक करत जा मित्रांनो. तुम्ही कसं आहे, गाय घरी घेऊन जातात आणि नंतर मग पस्तावा करतात. त्यासाठी सांगतोय, इथं चेक करत जा तुम्ही गाय कधी. इसकी क्या बोल रहे भैया कीमत? इसकी कीमत बोल रहे 65,000 रुपये. 65. दूध कितना है इसको अभी? दूध इसको 6 लीटर दूध है. 6 लीटर दूध है.
तर मित्रांनो 6 लिटर दूध आहे आणि गाई बघू शकता तुम्ही ताजी जनरली ताजी जनलेली बरोबर अपने पास सब दूसरे तीसरे बिहार वाले होगी दूसरे बेहतर दूसरा तीसरा बेहतर कौन से कहाँ की खरीद गंगानगर राजस्थान गंगानगर राजस्थान की खरीद रही थी अपनी अपनी सब क्रॉस में गाय क्रॉस जर्सी साहिवाल साहिवाल जर्सी क्रॉस में है। सब क्रॉस में गाय जी हर हफ्ते गाड़ी रहती हर हफ्ते कभी भी आ सकते हैं आप कभी भी आ जाओ बाजार से और आने के पहले अगर नंबर है तो अपना कॉल करके आप पूछ सकते हैं कांटेक्ट करो। जी जी भारी गाय चाहिए तो भारी गाय मंगा देंगे और भारी चाहिए तो भारी बी मंगा देंगे जी तर बघा मित्रांनो त्यांच्याकडे कधी मित्रांनो 25-20 लिटरचे गाई असतात पण सध्या कसं आहे मार्केट ऑफ आहे दुधाला भाव वगैरे नाही त्यामुळे सध्या ते पण गाई एवढे आणत नाही दोण्याच्या बाजारामध्ये जेवढे गाई आलेले आपण तेवढे तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहोत हे भी आपल्याला ना चलो वो भी दिखा दो थोड़ी सी कैसा है हर कोई अच्छी गाय लेने वाला नहीं कम बजट वाले भी लेते फिर अपनी अपनी ये वाली उधर वो अलग ये वो घुरिया की अलग वो रहेगी क्या वो इधर की अपनी वाली क्या ये अपनी ये दोनों अपनी ना हाँ दोनों अपनी दोनों जनरली ये क्या भाव से मेरे भाई उसका भाव दोनों का 65 दोनों का भी 65 का भाव आहे तर मित्रांनो गाई बघा तुम्ही दोघांचा 65,000चा भाव आहे म्हणजे फक्त सांगायची किंमत आहे किंमत ऐकून घाबरू नका तुम्ही व्यवहारमध्ये कमी जास्त होईल कारण की एवढे लांबून त्यांनी गाय आणलेली आहे हे पहिली नाही का भैया गिर क्रॉस में गिर क्रॉस में तर बघा मित्रांनो आता ही गिर क्रॉस मध्ये गाय आहे गाय बघा ते कासमध्ये तुम्हाला हात वगैरे टाकून तुम्हाला दाखवून देत आहे सध्या मार्केटमध्ये कुठल्याच व्यापाऱ्याकडे मोठ्या मोठ्या गाई आणत नाही कारण की मार्केट सध्या डाऊन आहे मार्केटमध्ये गाई नाही आहे दुधाला वगैरे भाव नाही तर मग कशाला आणतील आणि शेतकरी पण घेत नाही एवढ्या मागे गाई त्यामुळे ते बजेटच्या गाई आणत आहेत जर तुम्हाला गाई खरेदी करायची असेल तर मला परत नंबर देतोय तर एक बार नंबर बोलतो तुम्हाला 99 75 85 94 37 ये सब 60-65 के बोलने की कीमत है कम ज्यादा हो जाएगा हाँ कम ज्यादा होगा कहाँ तक अभी तक एक गाय की कीमत की भी कीमत जैसे गाय के हिसाब से कोई मतलब 55 60 55 50 50 60 55 50 तक हो जाएगी हाँ कोई गाय कम होगी ज्यादा होंगी कम भी हो जाएगी 50 में कम भी हो जाएगी ना कहीं 50 से कम तो नहीं फिलहाल में तो नहीं है फिलहाल में तो नहीं है हाँ फिलहाल में नहीं हा तर मित्रांनो पण 50 तर 100% होणार आहे तर 50,000 मध्ये तुम्हाला गाय भेटणार आहे तुम्हाला गाय आपण दाखवलेली आहे सर्व गायींची आपण कसं किंमत तर सांगता येणार नाही पण 50 55 60 75 सांगायची किंमत आहे व्यवहारमध्ये कमी जास्त होईल मिरसनचा आपण तुम्हाला नंबर दिलेला आहे बाकीचे कुठल्याच व्यापाऱ्याकडे तुम्हाला गाई भेटणार आहे फक्त मिरसनची आणलेली आहे गाई तर तुम्हाला दाखवलेले आहे व्हिडिओ आला तर व्हिडिओ लाईक करायचा आणि सध्या जर तुम्हाला गाई घ्यायची असेल मित्रांनो तर जागेवर दूध वगैरे चेक करा तुम्ही स्वतःच्या हाताने काढा दूध आणि मग गाई घ्या घरची गॅरंटी राहणार नाही बरं तर मित्रांनो दावणी बघू शकता तुम्ही आता या म्हशीच्या दावणी आहे पण हे पण काही पण किंमत सांगतात त्यामुळे आपण तुम्हाला दाखवत नाही जे शेतकऱ्याच्या हितासाठी आपण ते दाखवतो मित्रांनो आता बघा इथं पण 2 गाई आहे मार्केटमध्ये एवढ्या गाई नाही आता इकडे पण पूर्ण खाली एक गिर आहेत मित्रांनो गिरची पण तुम्हाला जास्त किंमत सांगतो त्यामुळे आपण तुम्हाला दाखवत नाही जे तुम्हाला आपण दाखवण्यासारखं आहे मित्र म्हणजे बुवा तुम्हाला तुमच्या फायद्यासाठी किंवा शेतकऱ्यांना कुठल्याही शेतकऱ्यांना परवडेल ते आपण तुम्हाला दाखवतो आता याच्याच तुमच्या मर्जी मित्रांनो येऊ शकता तुम्ही आपण असं सांगत नाही की तुम्ही यूज नका तर या तुम्ही पण जास्त गाई बाजारामध्ये नाही आहेत कारण की आपल्याला समोर दिसतंय तर सर्व बाजार खाली मित्रांनो मार्केट नाहीतर एवढ्या तिथं गाय असतात मित्रांनो मार्केटमध्ये प्रत्येक व्यापाऱ्याकडे म्हणजे 5 गाईच्या पुढेच असतात मित्रांनो आणि चांगल्या क्वालिटीचे असतात 20-20 लिटर 8-8 लिटर 16-16 लिटरच्या गाई इथं असतात व्यापाऱ्यांकडं पण सध्या तुम्ही बघू शकता पूर्ण मार्केट खाली गायनी बाजारामध्ये इकडं पण 3 गाई आहे फक्त आता जे मिरसन होते मित्रांनो त्यांच्या आपण तुम्हाला गाई कापडं दाखवले कारण की विषय असा आहे त्यांच्याकडे जास्त गाय आलेली आहे आणि जास्त गाय आलेली आहे आणि त्यांच्याकडं घरची गॅरंटी नाही आहे तुम्हाला सांगतोय मी जेही सांगतोय ते तुम्हाला मोकळं सांगतोय घरची गॅरंटी तर कुठलाच व्यापारी तुम्हाला देत नाही इथं तोंडावर जरी हो बोलत असतील ते तरी तुम्हाला इथं दूध जागेवर चेक करायचं आहे दूध चेक करूनच गाई घ्यायची आहे आणि असं म्हणून नाही आपण दोंडाच्या बाजाराविषयी बोलतोय कुठल्याही बाजारामध्ये जा मित्रांनो तुम्ही कुठल्याही बाजाराच्या गाई घ्या जागेवर चेक करत जा खात्रीशीर गाई घेत जा नाहीतर काय आपल्याला गाई घ्यायची म्हटलं म्हणजे गाई गडबडीमध्ये गाई घेऊ नका कारण की बघा मित्रांनो तुम्ही कष्टाचे पैसे आणि प्रत्येक शेतकरीकडे पैसे नसतात मित्रांनो सर्व शेतकरी कसे काही शेतकरी गरीब कुटुंबाचे असतात त्यामुळे प्रत्येकाच्याकडे पैसे नसतात त्यासाठी सांगतोय गाई खात्रीशीर करून जागेवर चेक करण्याचे म्हणजे जिथं आपल्याला गॅरंटी भेटते ना गॅरंटी घरची नका घ्या तुम्ही जागेवरची घ्या 4 टाइम दूध चेक करत जा मित्रांनो अंतर गाई घ्या आणि मग आपल्या घरी जेवढं दिलं तर तेवढं
त्याच्यामध्ये खुश राहायचं. तुम्ही म्हणाल मग व्यापाऱ्याकडे एवढं दिलं ना आपल्याकडे एवढं देत नाही, मग ही गाय रिटर्न करायची, ती रिटर्न होणार नाही. कारण की एक वेळी जर आपण व्यापाऱ्यांकडे गाय चेक केली तर ती गाय रिटर्न होणार नाही. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. इकडे सर्व म्हशी